येस. चलो, तर आपण सुरुवात करूयात आपला लाईट नावाचा जो टॉपिक आहे त्याला. आता व्हॉट इज मीन बाय लाईट? तर लाईट इज अ काइंड ऑफ अ वेव्ह. जसं आपण मागे पण बघितलं होतं, साऊंडचं चॅप्टर आपण बघितलं होतं ज्युनियर सायन्टिफिकच्या वेळेस. तेव्हा आपण म्हटलं होतं की लाईट इज अ वेव्ह. आणि वेव्ह म्हणजे काय असतं? वेव्ह इज नथिंग बट अ डिस्टर्बन्स. वेव्ह इज नथिंग बट अ डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स ऑफ मीडियम. त्याच्यामध्ये काय होतं? पार्टिकल्स जे आहेत ते पार्टिकल्स त्यांची व्हायब्रेशन्स होतात, असं आपण साऊंड मध्ये बघितलं होतं. आणि ही व्हायब्रेशन्स आपल्याला कशा स्वरूपामध्ये ऐकायला येतात? लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या स्वरूपामध्ये ऐकायला येतात साऊंड्सच्या बाबतीमध्ये. हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासलो, बरोबर. आणि आणखी काय बघितलं होतं की साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. या गोष्टी साऊंडच्या बाबतीमध्ये वी हॅव डिस्कस की साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड इट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. ओके. सो नाउ व्हॉट इज मीन बाय लाईट? आणि लाईटच्या बाबतीमध्ये पण आपण म्हटलं की लाईट इज अ काइंड ऑफ अ वेव्ह, बट इट इज नॉट अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. इट इज नॉट अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मग काय? तर लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह. Light is a transverse wave. And what is meant by transverse wave? Means what? There is a particle that vibrates in the form of like this. If the transmission is occurring in this direction, the particles will vibrate perpendicular, up down, up down, up down, up down. That will be the vibrations of the medium. That will be the vibrations of the medium in case of this transverse wave. In case of this transverse waves. येतंय लक्षात? Yes, sir. Yes, हाँ, yes, same, sir. same just like if you put a stone on the surface of water, if you put a stone on the surface of water, that water vibrates up, down, up, down, up, down, up, down, up, down, and you see a kind of a wave on the surface of the water. Okay, in such a way, this light, okay. The basic difference between sound wave and light wave is that sound wave is a kind of a longitudinal wave, but light wave is a kind of a transverse. Is a kind of a transverse. Okay. Now, light is a kind of a energy. Light is a form of energy. Light is a form of energy. आपल्याला सगळ्यांना माहिती light is a form of energy. Okay, we have also studied about the photosynthesis. We have also studied about the photosynthesis. What is meant by photosynthesis? कुणाला सांगता येईल का? Yes, कोण सांगतं? फोटोसिंथेसिस म्हणजे काय? अरे किती सोपं आहे. सिंथेसिस means to synthesize, to manufacture, to produce and food material. Production of food material. Production of food material using sunlight. Production of food material using sunlight is called as a photosynthesis. And this photosynthesis is carried out by plants to make their own food material. Plants which are green in color. माहिती आहे ना, हिरवी झाडं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी ते कशाचा उपयोग करतात? दे यूज दिस लाईट एनर्जी फ्रॉम द सनलाइट. सो लाईट इज अ काइंड ऑफ एनर्जी. मग ती एनर्जी वी ईट व्हेजिटेबल्स. मग आपल्याला व्हेजिटेबल्स मधनं एनर्जी आपल्याला मिळते.
मग आपल्यानंतर पुन्हा आणखीन काही वेगवेगळ्या प्राण्यांना मिळते, सजीवांना मिळते, इतर सजीवांपासून आणखी वेगवेगळे. बट लाईट इज अ काइंड ऑफ एनर्जी अँड मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ लाईट इज अ सन. फॉर ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ we get most of the light from the sun. आपल्याला सर्वात जास्त प्रकाश कुठून मिळतो? सूर्यापासून. त्याच्या काही पर्सेंटेज थोडासा अगदी आपण वापरतो. कशासाठी वापरतो ते आपण नंतर बघू. आता फोटोसिंथेसिस साठी वापरतो, काही इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी वापरतो, काही ड्राईंग साठी वापरतो, अजून वेगवेगळ्या प्रोसेसेस साठी आपण सनलाईट वापरतो. पण अ मायन्यूट फ्रॅक्शन ऑफ इट, अ मायन्यूट फ्रॅक्शन, त्याचा खूप 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 कमी उपयोग आपण करू शकतो, कारण वी डोंट हॅव अ काइंड ऑफ अ टेक्नॉलॉजी टू युटिलाइज इट. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्याचा उपयोग करून आपण सनलाईटचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. सनलाईटचं कन्व्हर्जन, त्याची जी हीट एनर्जी आहे ती पाणी तापवण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी वगैरे वगैरे वापरतो. सो वी आर युझिंग द लाईट एनर्जी नाउ. But most important source of light for our earth is nothing but the sun. ठीक आहे, येतंय लक्षात सगळ्यांच्या? येस सर. एवढ्या गोष्टी कळाल्या की लाईट इज अ फॉर्म ऑफ वेव्ह, इट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह. त्याच्यानंतर द सोर्स ऑफ लाईट, मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ लाईट इज द सन. ठीक आहे. The next most important information or the thing about light is that it does not require medium to travel. It does not require medium to travel. We get the light from sun, but there is no kind of a medium between sun and earth. There is a space, a void there is a present in between sun and earth. पृथ्वीमध्ये आणि सूर्याच्या मध्ये रिकामी मोकळी जागा आहे, तरी सुद्धा वी कॅन सी द लाईट कमिंग फ्रॉम द सन, बिकॉज दॅट लाईट डज नॉट रिक्वायर मीडियम टू ट्रॅव्हल. त्याला अजिबात आवश्यकता नाहीये मीडियमची, कुठल्याच नाही. सॉलिड नाही, लिक्विड नाही, गॅस नाही, काही नसलं तरी चालतं. इट विल ट्रॅव्हल थ्रू द स्पेस, इट विल ट्रॅव्हल टू द व्हॅक्यूम. It does not require any kind of medium. Okay. The most important point about the light is that speed of the light. Speed of the. Now, if we look at the speed of the sound, we can say that the speed of the sound is 344 meter per second in air at normal temperature and pressure. At normal temperature and pressure, the speed of sound in air is a 344 meter per second. Okay? But what about the speed of the light? If we see the speed of the light, it is near about 3 lakh kilometer per second. 3 lakh kilometer per second. एका सेकंदामध्ये लाईट ट्रॅव्हल करतो 3 लाख किलोमीटर. 3 लाख किलोमीटर. साऊंड, साऊंड 344 मीटर, लाईट 3 लाख किलोमीटर. तर एवढा मोठा बिग डिफरन्स आहे लाईटचा. लाईटचा स्पीड मेजर करण्याचा प्रयत्न कुणी केला होता? आपला एक खूप महत्वाचा शास्त्रज्ञ आहे बघा, त्याचं नाव आहे गॅलिलिओ. त्याचं नाव आहे गॅलिलिओ. त्या गॅलिलिओने पहिल्यांदा ट्राय टू मेजर द स्पीड ऑफ द लाईट. याची खूप छान गोष्ट सुद्धा आहे, म्हणजे मला माहिती नाही तुमच्या क्लासमध्ये मी सांगितली की नाही, पण सांगितली नसेल तर पुन्हा एकदा सांगतो की या गॅलिलिओने एकदा ठरवलं की वी विल ट्राय टू मेजर द स्पीड ऑफ द लाईट. आणि अमावस्येच्या काळोख्या रात्री त्याने त्याच्या मित्राला बोलवलं आणि त्याला प्लॅन सांगितला की आपल्याला लाईटचा स्पीड मेजर करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे. आता त्यांचं जे गाव होतं त्या गावाजवळ 2 टेकड्या होत्या. जवळपास 2 टेकड्यांमध्ये 1 मैल एवढं अंतर होतं. 1 मैल एवढं अंतर त्याच्यामध्ये होतं. ठीक आहे.
आता त्याने ठिकड्यामध्ये डोंगराळ होता, सख्खा डोंगर होता दोन्हीकडे, कम्प्लीट डार्कनेस, अमावस्येची रात्र, न्यू मून. ओके. हा, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याने सांगितलं की तू, आणि दोघांच्या हातामध्ये कंदील घेतले, कंदील, लॅम्प्स, जुन्या काळामध्ये ज्यांना झापड होती, ज्यांना बंद करता येत होतं, ती झापड उघडली की ते चालू होत होते. अशा पद्धतीचे दोन कंदील दोघांच्या हातामध्ये दिले आणि त्याला म्हटलं तू जायचं या टेकडीवरती उभं राहायचं आणि मी जाईल या टेकडीवरती उभा राहील. आपल्या दोघांच्या हातामध्ये तो लॅम्प असेल, माझ्या हातामध्ये एक, तुझ्या हातामध्ये एक. तू काय करायचं, टेकडीवरती गेल्यानंतर तिथनं तो लॅम्प उघडायचा आणि त्याचा लाईट माझ्यापर्यंत येईल, त्याचा लाईट माझ्यापर्यंत येईल. मग मला जेव्हा तुझा लाईट दिसेल तेव्हा मी माझ्या कंदिलाचं झाकण उघडेल आणि तो लाईट परत तुझ्यापर्यंत येईल. दोघांनी दोन्ही वेळेस वेळ मोजायचा, दोघांनी दोन्ही वेळेस काय मोजायचं, वेळ मोजायचं. मला तुझा लाईट दिसला की किती वेळ होतो आणि तुला माझा लाईट दिसला की किती वेळ होतो, आणि मग आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू आणि आपल्याला स्पीड ऑफ लाईट कॅल्क्युलेट करता येईल. पण गंमत म्हणजे त्या दिवशी गॅलिलिओला कळालं की आपल्याला प्रकाशाचा लाईट मेजर करताच येणार नाही. त्यानं असं स्टेटमेंट रेकॉर्ड करून ठेवलं त्याच्या नोटबुक मध्ये की इट इज इम्पॉसिबल फॉर ह्युमन बिईंग टू मेजर द स्पीड ऑफ द लाईट बिकॉज दिस 1 mile डिस्टन्स that is nothing for light. A kind of a fraction of second, within a fraction of second ते तिथपर्यंत पोहोचला. त्याला तो मोजताच आला नाही की किती वेळात माझ्यापर्यंत पोहोचला, अजिबात कळालं नाही, नाही आला, नाही आला. त्याच्यामुळे त्यांनी लिहून ठेवलं की इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू मेजर द स्पीड ऑफ द लाईट. पण याच्यानंतर 40-50 वर्षानंतर एका त्याचं नाव मला आठवणार नाही, बहुतेक रोमर नाव आहे, तर रोमर यांनी गुरुच्या चंद्राचं निरीक्षण करत असताना त्याच्या निरीक्षणावरनं त्यांनी स्पीड ऑफ लाईट कॅल्क्युलेट केला आणि तो जवळपास 2,40,000 किलोमीटर पर सेकंड एवढा होता. मग त्याच्यातलं त्या वर्षीच्या इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचं काय म्हणूयात आपण देवीचे टेक्नॉलॉजी आणि त्या सगळ्या गोष्टींचा फरक पाहता, पण दॅट वॉज ऍक्युरेट. पण त्या मानानं तो बरोबर जवळपास बरोबर पोहोचला होता, अप्रॉक्सिमेशन तो बरोबर पोहोचला होता ऍज कम्पेअर टू बाकीचे सायंटिस्ट. ठीक आहे. तो कसा मोजला वगैरे वगैरे त्याची स्टोरी, त्याचा एक ब्लॉग आहे खरं तर आपल्या विज्ञान कट्टाच्या ब्लॉगवरती, तुम्ही तो नंतर कधीतरी बघू शकता की कशा पद्धतीने त्यानं गुरुच्या चंद्रांचं निरीक्षण केलं आणि त्यांना लागणारा वेळ प्रत्येक वेळेस वर्षातनं वेगवेगळ्या वेळी बदलत जातो त्यांच्या ग्रहणांसाठीचा. तर ते का होत असलं पाहिजे, मग काही वेळेस पृथ्वी त्याच्या जवळ असेल, काही वेळेस पृथ्वी त्याच्या लांब असेल, मग तेवढा अंतर का फरक पडत असेल, तर पृथ्वीचा डायामीटर, मग त्या डायामीटरची लांबी किती आहे, मग त्याच्यावरनं त्याचा आपल्यापासनाचा अंतर किती असेल, मग तो वेळ फरक किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कॅल्क्युलेशन करून त्यानं त्यावेळेस लाईटचा स्पीड मेजर करला. तर अशा पद्धतीनं हा लाईटचा स्पीड, बट दॅट इज नियर अबाउट 3 लाख किलोमीटर पर सेकंड. 3 लाख किलोमीटर पर सेकंड. येते लक्षात सगळ्यांच्या? ओलस येस रोमर, ओलस रोमर आहे ज्यानं लाईटचा स्पीड कॅल्क्युलेट केला होता फ्रॉम दी काय म्हणतो आपण त्यांना, गुरुच्या चंद्रांच्या ग्रहणांचा अभ्यास करून. गुरु जो आहे त्याची चंद्र आणि त्यांचं ग्रहण, जसं आपल्या चंद्राला ग्रहण लागतं तसं त्या गुरुच्या पण चंद्रांना ग्रहण लागतं. त्या गुरुची सावली त्या चंद्रांवरती पडते आणि मग ते त्या ग्रहणांसाठीचा किती कालावधी आहे, वर्षातनं केव्हा होतात, मग कोणत्या ग्रहणांना कमी लागतो, कोणत्या ग्रहणांना जास्त लागतो, मग त्याच्यासाठी काय कारण आहे वगैरे वगैरे गोष्टींचा विचार करून त्यानं तो स्पीड मेजर केला होता. ओलस रोमर त्याचं नाव आहे. ओलस रोमर. तर हे झालं स्पीडच्या बाबतीमध्ये, लाईटच्या बाबतीमधल्या बेसिक महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा जो पॉइंट आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि आपल्या समजण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तो काय आहे, तर ल्युमिनस ऑब्जेक्ट्स.
ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. आता व्हॉट इज मीन बाय ल्युमिनस ऑब्जेक्ट्स? तर ल्युमिनस ऑब्जेक्ट्स म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू की विच इमिट देअर ओन लाईट. ज्या वस्तू आपला स्वतःचा प्रकाश बाहेर टाकतात, उत्सर्जित करतात, we call them as a luminous object. Condition is that they should emit their own light. त्यांना स्वतःचा प्रकाश असला पाहिजे, तो प्रकाश त्यांच्यामधनं बाहेर पडला पाहिजे. These are very important two conditions for the luminous objects. Non-luminous objects म्हणजे काय? की they does not emit their own light. ते लाईट इमिट करत असतील, but they don't emit their own light. स्वतःचा नाही, दुसऱ्यांकडून घेतलेला इमिट करत असतील, पण स्वतःचा मात्र नाही. अशा पद्धतीचे किंवा लाईट इमिटच करत नसतील, अशा पद्धतीच्या ऑब्जेक्ट्सला आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स असं. आता याची उदाहरणं कोणती कोणती आहेत? येस, हा अधिराज. सर फर्स्ट ह्याचा सन येईल का? बरोबर, सन येईल, कारण सूर्य स्वतःचा प्रकाश बाहेर पडतो. येस, बाहेर टाकतो. काय म्हटलं बाळा? मून मून इज अ नॉन ल्युमिनस मध्ये, कारण इट इमिट लाईट बट इट डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. स्वतःचा आहे का? हा बोल. सर आय थिंक मला वाटतं की लाईट बल्ब असतो तो येऊ शकतो ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये. बल्ब असतो तो येऊ शकतो. आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे सर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे ते ना, म्हणजे ज्यांना स्वतःचा प्रकाशच नसतो. हा, वूड पण येतो. वूडला कुठे असतं? सर आयरन डोर. आयर्न, ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही अशा पद्धतीचे, किंवा जे स्वतः इमिट करत नाही स्वतःचा, दे आर कॉल्ड ॲज अ नॉन ल्युमिनस. हा, यस अनन्या. सर ल्युमिनस ऑब्जेक्ट्स मध्ये फायरफ्लाय येऊ शकतं. ल्युमिनस ऑब्जेक्ट्स मध्ये फायरफ्लाय. फायरफ्लाय, बरोबर, फायरफ्लाय. सर ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये टॉर्च पण येऊ शकते. ल्युमिनस ऑब्जेक्ट्स मध्ये टॉर्च पण येतो. बरोबर, टॉर्च पण. कॅन्डल. येते. नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये प्लास्टिक टेबल. प्लास्टिक टेबल किंवा प्लास्टिक म्हणा होतं, प्लास्टिक नॉन ल्युमिनस मध्ये. मोबाईल टॉर्च. मोबाईल टॉर्च. हा, अजून कोण सांगतंय? ल्युमिनस मध्ये ग्लोवॉर्म येऊ शकतो. हा, काय येऊ शकतं? ल्युमिनस मध्ये ग्लोवॉर्म येऊ शकतो. ग्लोवॉर्म, हा, ग्लोवॉर्म पण येतं ल्युमिनस मध्ये. येस, ग्लोवॉर्म. येस, व्हेरी गुड. ग्लोवॉर्म. मेटल शीट इन नॉन ल्युमिनस. अर्थ. अर्थ नॉन ल्युमिनस मध्ये येईल, म्हणजे अर्थला नाहीये ना. प्लॅनेट्स, अर्थ म्हणल्यापेक्षा आपण त्याला प्लॅनेट्स म्हणू. सगळे प्लॅनेट्स, ऑल प्लॅनेट्स, दे विल बी अंडर द टर्म ऑफ द नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. ओके. तर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये लावा. लाव्हा हा, लाव्हा होऊ शकतं, येऊ शकतं. येस. सर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये ऑब्सिडियन. काय येईल? ऑब्सिडियन. कळलं नाही मला, परत सांग.
सर ऑब्सिडियन. चॅट बॉक्स मध्ये टाईप करतोस प्लीज. येस सर. अजून कोण सांगता एक्झाम्पल्स? सर कॅन्डल ल्युमिनस येतो की नॉन ल्युमिनस येतो? ल्युमिनस मध्ये येईल. ऑब्सिडियन बोलले, पण त्या कॅन्डल ज्यावेळेस आपण लाईट लावतो त्यावेळेस ते ग्लो होतं ना, नाही, पण ते म्हणून स्वतः जळतं आणि त्याचा स्वतःचा प्रकाश असतो ना. ज्यावेळेस लाईट केलेलं नसतं त्यावेळेस ते नॉन ल्युमिनस असतं ना. त्यावेळेस लाईट केलेलं नसतं त्यावेळेस, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बर्निंग कॅन्डल इज अ ल्युमिनस ऑब्जेक्ट. बरोबर आहे. त्याच्या आधी आपण शब्द लावून टाकू, मग तर झालं ते ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये मोडेल. बरोबर. सर मी चॅट बॉक्स मध्ये टाइप केलं. हा ऑब्सिडियन. हा चालेल, नॉन ल्युमिनस मध्ये मोडेल. ओके येस. सर ब्रिक ज्याने आपण घर बनवतो ती ब्रिक. ब्रिक नॉन ल्युमिनस. सर ल्युमिनस ऑब्जेक्ट्स मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅब असे गॅजेट्स. काय काय म्हटलं बाळा? ल्युमिनस ऑब्जेक्ट्स मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅब. हा सर नॉन मोबाईल, ल्युमिनस लॅपटॉप, ऑब्जेक्ट टॅब, मध्ये त्यांचं स्क्रीन जे लाईट इमिट करतं. स्क्रीन इज द ओनली पार्ट विच इमिट द लाईट, बाकीचे नाही. सर फायर बल्ब असतील तर ते बल्ब. ओके. बॉन फायर. हा येईल ना, फायर येईल ना. हा येस आदिराज. बॉन फायर. हा नो 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 हो येऊ दे, ते येईल, ते ल्युमिनस मध्ये येईल. हा येस. सर फायर म्हणायचं होतं. हा बरोबर येईल. ठीक आहे. तरी काही ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. यातले बरेच जे आहेत ते आर सोर्सेस ऑफ लाईट. त्यातले बरेच जे आहेत ना दे आर सोर्सेस ऑफ लाईट. की ल्युमिनस मधले तर मोस्ट ऑफ आर सोर्सेस ऑफ लाईट. मग सोर्सेस ऑफ लाईटला सुद्धा न क्लासिफाय करता येतं. सोर्सेस ऑफ लाईटला सुद्धा क्लासिफाय करता येतं. वेगवेगळ्या प्रकारे त्या सोर्सेस ऑफ लाईटचं ना क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. कशा पद्धतीने क्लासिफिकेशन करता येतं? वी विल सी दॅट इन डिटेल. उद्याच्या क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस ऑफ लाईट जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस ऑफ लाईट इन डिटेल आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. पण मी तुम्हाला एक जनरल आयडिया देतो की कशा पद्धतीने आपल्याला सोर्सेस ऑफ लाईटचं क्लासिफिकेशन करता येतं. सम ऑफ द सोर्सेस ऑफ लाईट आर नॅचरल सोर्सेस. Some of the sources of light are natural sources. Some of the sources of light are artificial sources. Some of the sources of light are artificial sources. Some of the sources of light are point sources. Point sources. Some of the sources are broad sources. ठीक आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करता येतं. सो उद्याच्या क्लासमध्ये आपण इन डिटेल क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस ऑफ लाईट करूया. ठीक आहे. येते लक्षात? येस सर. येस. चल तर लाईटच्या बाबतीमध्ये हे मुद्दे आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती आहे? काही बेसिक गोष्ट सुटली आहे का एखादी लाईटच्या बाबतीमध्ये? येस. काही अशी अगदी महत्वाची की जी राहिली सुरुवातीच्या पार्ट मध्ये आपण घ्यायला पाहिजे होती असं? लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. हा that's a property of light. Very good. That light always travels in a straight line. Yes, Rudra. सर एक डाऊट होता, आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये वॉटर घेऊ शकतो? हा नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये वॉटर येऊ शकतं. वॉटर डज नॉट इमिट इट्स ओन लाईट. Yes. थँक्यू. It can reflect light sometime, but it does not emit its own light. ठीक आहे. सर आपण मिरर पण घेऊ शकतो का हा मिरर ल्युमिनस पण मध्ये? नॉन ल्युमिनस मध्ये येईल. तो पण रिफ्लेक्टच करतो ना लाईटला. स्वतःचा लाईट नाही इमिट करत. बोल बाळा अनन्या.
सर जे ऑब्जेक्ट्स आपल्याला विजिबल नसतात त्यांना पण क्लासिफाय करता येतं का ल्युमिनस अँड नॉन ल्युमिनस मध्ये? विजिबल नसतात म्हणजे मला कळालं नाही. गॅसेस आपले ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे. सबस्टन्सेस ऑब्जेक्ट्स म्हटलंय आपण, दीज आर सबस्टन्सेस. त्यांच्यामध्ये सबस्टन्सेस आणि ऑब्जेक्ट्स मध्ये थोडा हे आहे. आता त्याच्यात बरीच एक्झाम्पल्स अशी झाली की ते सबस्टन्सेस होते, पण आपल्याला मुख्यत्वे डिवाइड करायचे, क्लासिफाय करायचे होते ऑब्जेक्ट्सला. ठीक आहे. पण आपण काही त्याच्यामध्ये काही बघितलंच नाही कोणता सबस्टन्स आहे, कोणता ऑब्जेक्ट आहे, वगैरे वगैरे. पण म्हणू शकतो की असा सबस्टन्स आहे की तो ल्युमिनस नाहीये. ठीक आहे. ओके. अजून काही डाऊट, काही शंका, काही विचारायचं आहे कुणाला? हा, येस अनन्या. सर आपण इलेक्ट्रिसिटी आपण मॅग्नेट थ्रू फ्लो करू शकतो? इलेक्ट्रिसिटी आपण मॅग्नेट थ्रू फ्लो करू शकतो का? मॅग्नेट थ्रू फ्लो करू शकतो का? आता तू सायन्स ऍक्टिव्हिटी सेशन्सला एकदा आली होती का इलेक्ट्रिसिटीच्या? आपण तेव्हा इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर्स बघितले होते, गुड कंडक्टर्स आणि बॅड कंडक्टर्स. हो त्यावेळेस हो किती, होते. मग त्यावेळेस आपण एक ऍक्टिव्हिटी बघितली असेल की इलेक्ट्रिसिटी आपण वेगवेगळे कंडक्टर्स मध्ये वेगवेगळे मटेरियल्स वापरले होते, आणि आपण मॅग्नेट सुद्धा त्याच्यामध्ये एक सबस्टन्स घेतला होता. आणि त्यावेळेस आपल्याला असं दिसलं होतं की व्हेन वी कनेक्ट दी टू पोल्स ऑफ मॅग्नेट्स इन अ सर्किट, देर इज अ कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द मॅग्नेट. ओनली व्हेन वी प्लेस टू पोल्स, नॉट अदर पार्ट्स. दोन सर पोल्स ऍक्च्युली जेव्हा त्या आपण दिवशी कनेक्ट केले झालं होते नव्हतं. त्यावेळेस झालं होतं, लाईट फ्लो केला होता आपला. बरोबर. माझं नव्हतं झालं त्या दिवशी. अरे, ग्लो नव्हतं तुझ्याकडे झालं रिंग माझं. मॅग्नेट होतं ना, तुझ्याकडे बार मॅग्नेट कुठे होतं? आणि ते नव्हतं. रिंग मध्ये आपल्याला माहित नाही त्याचे पोल्स कुठे आहेत. ते व्हर्टिकली अलाइंड होते का हॉरिझॉन्टली अलाइंड होते, ते आपल्याला माहित नव्हतं ना त्यावेळेस. बार मॅग्नेट असेल किंवा तुझ्याकडे माहित पोल्स माहित असणारं मॅग्नेट असेल, हॉर्स